तर उद्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे, हे सर्वांना माहिती असेल. तर असे काही विद्यार्थी असतील ज्यांनी आजपर्यंत कोणती पण MPSCची एक्झाम दिलेली नाही आहे. त्यांना ही आन्सर शीट कसं भरायचं याबद्दल काही आयडिया नसते. त्यासोबतच असे काही लोक आहेत ज्यांनी दिली आहे परंतु त्यांना तरी पण कन्फ्युजन आहे. तर अशा लोकांसाठी आपण एक डेमो आन्सर शीट घेऊन आलेलो आहे. ते एक भरून पाहू. सर्वप्रथम काही महत्त्वाच्या टिप्स पाहू आपण. काही महत्त्वाच्या गोष्टी असतात पेपरसाठी, तर त्या पहा. सर्वप्रथम एक लागते आपल्याला काळ्या शाईचा बॉल पेन, सगळ्यात मेन आहे. ब्लॅक बॉल पेन लागतो. ब्लॅक बॉल पेन पाहिजेच. ठीक आहे. तर एखादी प्रश्न जर कठीण वाटला तर तुम्ही पुढे जा, असं स्वतः आयोगसुद्धा सांगत आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम काय लागेल आपल्याला, एक काळ्या शाईचा बॉल पेन मस्ट आहे. आपल्याकडे जेव्हा ही आन्सर शीट येते, आन्सर शीट आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर नेम ऑफ द एक्झामिनेशन हे कुठून टाकणार तुम्ही, तर तुमच्याकडे तुमचं एक हॉल तिकीट आलेलं असेल. त्या हॉल तिकीटमध्ये इथं परीक्षेचं नावच्या पुढं इथं दिलेलं आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024. हे झालं नेम ऑफ द एक्झामिनेशन. हे कुठं भरायचं आहे, इथं भरायचं नेम ऑफ द एक्झामिनेशनचं पुढं आपण भरलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढचं काय भरायचं आहे, तुमचा रोल नंबर. रोल नंबर कुठं असतो, त्याच्याच खाली असतो. हा राहिला रोल नंबर, बैठक क्रमांक, इथं असतो रोल नंबर. रोल नंबरच्या नंतर पुढची गोष्ट असते, हां, तर रोल नंबरनंतर काय आहे, हे 2 इनिशियल असतात आपल्या डिस्ट्रिक्ट कोडचे. त्यानंतर हे 2तून हा 6 अंकी रोल नंबर असतो. तर यानुसार इथे जो अंक आहे 0, 6, 9, 2, त्यानुसार हे जे 10 गोल दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काळजीपूर्वक असे गोल करायचे आहेत. चुकीचे गोल बिलकुल नका करू. तसा रोल नंबरच आपला चुकीचा आहे. हा 0 आहे, पहिलं 1 पासून सुरुवात आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि सर्वात अखेरला 0 आहे. तर ते पाहून भरायचं पूर्ण. पहिल्यांदा 0 आहे तर सर्वात अखेरचा पूर्ण गोल केला. नंतर 6व्या नंबरचा गोल, 9व्या नंबरचा गोल, अशा प्रकारे पूर्ण गोल तुम्ही करू शकता. ठीक आहे. आणि गोल अशाच चांगल्या प्रकारे करायचे जेणेकरून असं पूर्ण हा गोल भरलेला जाईल आणि तो गोलचं बाहेर पण नाही आले पाहिजे शाई. त्यानंतर पुढचं असतं क्वेश्चन बुकलेट क्रमांक. आता हा कुठून टाका, जेव्हा तुम्हाला ही प्रश्नपत्रिका भेटते, जेव्हा तुम्हाला बुकलेट नंबर असतो इकडल्या साईडला, तो हा 696853 हा तिथला असलेला तुम्हाला बुकलेट क्रमांक टाकायचा आहे. आणि त्याच्यावरती संच असेल बाजूला, हवाला संच ह्याचा आहे, तसा इथं संच टाकला मी आणि त्या संचच्या वर डबल ब्लॅक एन केला. ठीक आहे. इथंपर्यंत भरला, एवढं झालेलं आपलं. आता राहिलं काय, सब्जेक्ट कोड. सब्जेक्ट कोड कुठून काढणार आहे, जे आपल्याला प्रवेश प्रमाणपत्र भेटले त्याच्यामध्ये पहा. पेपर पहिला आहे ना सर्व, पेपर पहिला, त्याचा सब्जेक्ट कोड कोणता आहे, 514, बरोबर. आणि हा जो पेपर 2 आहे, पेपर 2चा सब्जेक्ट कोड कोणता आहे, 515. सब्जेक्ट कोड जपून टाकायचे आहेत. तर तुम्ही चुकून जर इकडला तिकडला इकडे गेला तर तुमचा पेपर चुकीचा चेक होईल. तुम्ही तर 515 केलं आणि पहिला पेपर असेल तर तुमचा CSATचा पेपर पहिला पेपर म्हणून चेक होईल. तुम्हीच विचार करा मग काय करलं तुम्ही शकता. त्यामुळे सब्जेक्ट कोड हा ध्यानपूर्वक टाकायचा. त्यासोबतच हे पण रोल नंबर एकदम ध्यानपूर्वक टाकायचे. वरचं इथं बुकलेट क्रमांक पण टाकायचं आहे आपल्याला, महत्त्वाचं आहे. संच विंच एकदम ध्यानपूर्वक आपल्याला टाकायचं आहे. थोडा टाईम भेटतो आपल्याला पेपरच्या अगोदर, गडबड बिलकुल नाही करायची. ठीक आहे. हे झालं सगळं, ठीक आहे. एवढं झालं सगळं. मग इथं आपली साईन करायचे, कॅन्डिडेट सिग्नेचर दिसते तुम्हाला. आणि सर्वात अखेरीला जेव्हा तुम्ही सर्व प्रश्न सोडवाल त्यावेळेस सर्व प्रश्न आपण किती सोडवलेत ते बरोबर मोजायचेत आणि इथं टाकायचे ते. ठीक आहे. जर तुम्ही 100 केले असेल तर 100ला 100 टाका. जर तुम्ही 90 केले असतील तर इथे 90 टाका. जेवढे होईल तेवढे टाकायचं सर्व. आणि त्यानंतर जर बघितलं तर इथे एक बॉक्स असतो खालून, इथं दिसत नाही, इथं बॉक्स असतो इन्व्हिजिलेटरसाठी. त्या ठिकाणी पण आपला हा संच चूज करायचा असतो. त्यासोबतच संचमध्ये 4 गोल असतात, त्यामध्ये गोल करायचा असतो आणि तिथे इन्व्हिजिलेटरची सही असते, जे काय सही असेल त्याची. आणि हे जर बघितलं तर आन्सर शीट नंबर हा अगोदरच प्रिंटेड येतो. हे तुम्ही टाकू शकता कुठून, प्रवेश प्रमाणपत्र, हे पण प्रवेश प्रमाणपत्र, हे पण प्रवेश प्रमाणपत्र. आणि हे 2 गोष्टी कुठून भेटणार आपल्याला, हे तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटलं. बारकोडला चुकूनही काहीही करू नका, चुकूनही काहीही करायचं नाही, असंच ठेवून द्यायचा. साईन ध्यानानं करा, नंबर पण ध्यानानं टाकायचे. आणि हा जाताना काय काय पाहिजे आपल्याला, हॉल तिकीट लागतं, एक प्रवेश प्रमाणपत्र, एक ID, कोणतं लागतं ते कोणतं, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, निवडणूक, ड्रायव्हिंग लायसन्स, कोणते एक लागतं मूळ, ओरिजिनल पाहिजे. त्यासोबत त्याची झेरॉक्स पाहिजे. झेरॉक्स एकच लागेल का, नाही, झेरॉक्स 2 लागतील. पेपर 1ला 1 लागेल, पेपर 2ला 1 लागेल, कारण ते सबमिट करून घेतात. त्या झेरॉक्सवरती आपल्या मागं आपला रोल नंबर, त्यासोबतच सर्व टाकून माहिती, मोबाईल नंबर वगैरे सगळी माहिती टाकून ते आपल्याकडून सबमिट करून घेतात ते झेरॉक्स.
त्यामुळे 2 झेरॉक्स लागतील. कशाच्या? जे आपण नेतो आहे, जे पण आपण कागद नेतो आहे, जे आपलं ओळखपत्र, त्याच्या 2 झेरॉक्स लागतील ध्यानाने. आणि हॉल तिकीट एकच लागेल, तरी तुम्ही 2 नेला तर बेस्टच आहे. ठीक आहे, अशा काही महत्त्वाच्या गोष्टी त्या तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. भेटूया पेपरनंतर. थँक्यू.